नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा. या चॅनलवर मी कोकणातले सण, समारंभ, उत्सव, परंपरा, कोकणातली खाद्य संस्कृती, कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, या आधीच्या एका व्हिडिओमध्ये कोकणात उपवासाची फणसाची भाजी कशी करतात हे तुम्ही पाहिलं होतं आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की फणसाची तिखट भाजी कशी करतात हे मी तुम्हाला दाखवेन. तर आज हा व्हिडिओ त्याच संदर्भातला असणार आहे. या व्हिडिओमध्ये कोकणी पद्धतीने कोकणात फणसाची भाजी कशी केली जाते, अगदी तिळकूट घालून फणसाची भाजी कशी करतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेच आपल्या स्वयंपाकघरात आपल्या चुलीजवळ जाऊया. मंडळी, ज्या पद्धतीने आपण उपवासाच्या भाजीसाठी गरे आणि अठूळ वेगळे केले होते तीच पद्धत या भाजीसाठी सुद्धा वापरली जाते. आणि अठूळ वेगळी केल्यानंतर मम्मीने वरवंट्याच्या मदतीने ती ठेचून घेतली आणि त्याच्यावरची सालपाटं जी आपल्या टाळूला अडकू शकतात ती काढूनही घेतली. त्यानंतर मम्मीने आजच्या तिखट भाजीसाठी लागणारा मसाला, ज्याला आमच्याकडे तिळकूट असं म्हणतात, तर तो भाजायला घेतला. सगळ्यात आधी तिनं तव्यावर काळे तीळ हलकेसे भाजून घेतले आणि त्यानंतर त्याच तव्यावर हलकंसं खोबरंसुद्धा परतून घेतलं. आता जर आपला पदार्थ पारंपरिक असेल तर त्यासाठी वापरली जाणारी पद्धतही तशीच असायला हवी ना. इथे मम्मी ते तिळकूट तयार करून घेते. सगळ्यात आधी तिने पाट्यावर थोडंसं जिरं बारीक करून घेतलं आणि मग त्यावरच भाजलेलं खोबरंसुद्धा खरगटून घेतलं. या दोन्ही गोष्टींची चांगली भरड झाल्यानंतर मग तिने त्यात मिरच्या, लसूण आणि काळे तीळ घालून उरलेलं वाटपही तयार करून घेतलं. कधी लावणार ते त्याला? आता टाकून ठेवायचं बरं. त्यानंतर तिने ते फोडणीची तयारी करून घेतली. अगदी आपली साधी नेहमीची तीच फोडणी, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि तेलाची. फोडणी तडतडल्यानंतर तिने त्यात हळद आणि तिखट घातलं आणि गरे फोडणीला दिले. हे गरे तिने थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवले होते, जेणेकरून त्या गऱ्यांवर थोडासा उरलेला जो काही चीक असेल तर तो सुद्धा निघून जाईल. अठूळ आणि गरे फोडणीला दिल्यानंतर तिने त्या पातेल्यावर ताटली ठेवून त्या ताटलीत थोडंसं पाणी ओतलं आणि थोडा वेळ ती भाजी तशीच वाफेवर शिजू दिली.
भाजी थोडा वेळ वाफेवर तशीच शिजू दिल्यानंतर तिने त्या भाजीमध्ये तिळकूट घातलं आणि ती भाजी व्यवस्थित ढवळून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा पातेल्यावर ताटली ठेवून त्यामध्ये पाणी घालून ती भाजी उपवासाच्या भाजीप्रमाणेच वाफेवर शिजवून घेतली. आणि हो, त्या भाजीत मीठ घालायला मात्र ती विसरली नव्हती. आणि अशा प्रकारे आपली तिळकूट घातलेली, चवीला एक नंबर आणि दिसायला तर अगदी भारी अशी आपली फणसाची भाजी बनून तयार आहे. मला माहिती आहे ही भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटतंय, कारण आत्ता जेव्हा एडिटिंग करते तर तेव्हा माझंही तसंच झालं आहे. पण तुम्हाला जर कुठे फणस मिळाला तर ही भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.